तर बाई बाई कोण कोण म्हणलं होतं, काय म्हणलं होतं सगळं बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. थंबनेलवर तर बघितलंच असेल, पण तरीही सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. तर तुम्ही बोलताल कोण काय म्हणलं होतं. मला कोण काय नाही हो म्हणलं, पण जे आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत होते ते मिळणार नाही आहेत निवडणूक झाल्यावर, असं कोण कोण म्हणलं होतं. कोण कोण जाळालं होतं. आले ना मग पैसे. कुणाला आले मला कमेंट करून सांगा. मला आलेत का नाही हेही मी सांगणार आहे. तर चला, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि मागं म्हणजे मागं पाठीमागं बी काय बघू नका आणि माझ्याकडेही बघू नका. म्हणजे आपले व्हिडिओच असतात ह्याच्यावर, लाडक्या बहिणीवर ब्लॉग आहेत, डेली रुटीन हे ते शेतातले वगैरे ब्लॉग आहेत. मग माझं कामाचं व्हिडिओ करणं. मग आता हे कसं नाही करणार नाही का, म्हणजे कोणतं तरी काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे ना. तर असो, तर चला. तर लाडक्या बहिणीचे आपल्याला नोव्हेंबरपर्यंत पैसे सगळ्यांना मिळालेले होते. काही जणांना मिळाले होते, काही जणांना नव्हते मिळाले. पण आता ते ज्यांना मिळाले नाहीत त्यांचं काय होईल हे नाही मला माहिती. पण आता ही आपल्याला डिसेंबरचे कधी मिळणार आहेत, काय मिळणार आहेत हे तुम्हाला ऐकायचं आहे ना. तर सांगणार. तर डिसेंबरचे पैसे यायला चालू झाले आहेत. तर कुणाला मिळालेत कुणाला नाही मला नाही माहिती. पण खूप जणांना मिळालेले आहेत, पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तरी कुणीही टेन्शन न घेता सगळ्यांना पैसे येणार आहेत. ह्या महिन्यात सर्वांनाच येणार आहेत. पुढच्या महिन्याचं मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते की जसं की पहिलंच मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता. जे 4 व्हीलर टॅक्स, कुठं इतर गोष्टी ज्या लोक भरतात म्हणजे नाही का, त्यांना पुढच्या महिन्यात पैसे मिळणार नाही आहेत. आणि ज्यांना ह्याच्या अगोदर मिळाले तीसुद्धा वसुली होणार आहे. म्हणजे जर आपल्या अकाउंटवर पैसे असेल तर ते सुद्धा हळूहळू कट होणार आहेत. तर सगळ्यांनी सावध राहा, अकाउंटला जास्त काही पैसे वगैरे ठेवू नका, नाहीतर आपला लाडका भाऊ कधी चुना लावल. म्हणजे बँकेवाले लावणार. बँकेवाल्याला तसं सांगितलेलं आहे की बाबा म्हणजे ह्या महिन्यात तर नाही आहे, पण जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष सुरुवात झालं की ह्या गोष्टींना, बऱ्याच गोष्टींना सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष नवीन काहीतरी उद्योग होणारच आहेत. तर ह्या डिसेंबरचे, आता सध्या डिसेंबर चालू आहे, तर डिसेंबरचे पैसे यायला चालू झालेले आहेत. काही जणांना आलेत, काही जणांना नाहीत. आणि ह्यावेळेस सगळ्यांना पैसे येणार आहेत, जे की सुरुवातीला सगळ्यांना मिळालेले आहेत 7,500. कुणाला 5 मिळालेले आहेत, कुणाला एक हप्ता मिळालेला आहे, आणि कुणाला काहीच नाहीत मिळालेले. म्हणजे ज्यांनी लास्टला फॉर्म भरलेत. तसं तर ज्यांनी लास्टला फॉर्म भरलेत त्यांना चालू महिन्याचेच भेटतील, त्याच्या अगोदरचे नव्हते भेटणार, हे असंही सांगितलेलं होतं. आणि जसं की आपल्याला 2100 रुपये म्हणले होते, तर 2100 रुपये काही नाही, पण 1500 तर आलेत. तर मला आलेत का नाही हे मी सांगणार आहे. माझी तर माहिती सांगणारच आहे, त्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे. तर 1500 आपल्याला पहिले दिले होते आणि आपल्याला बोली केली होती की निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही 2100 देऊ. तर ते 2100चा तर अजून काही पत्ताच नाही आहे. पण 1500 मिळालेले आहेत. ते काय मी पुरावा वगैरे जमला तर लावेल किंवा नाही बी, कारण की त्याच्यात आपला अकाउंट नंबर वगैरे असतो नाही का, बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळं मी ते काय पुरावा वगैरे नाही दाखवायचे. पण हो, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते. असं नाही की व्हिडिओ मोठा व्हावा म्हणून बोलते काही पण नाही. तर मला आज आणि आत्ता जस्ट 4:30 म्हणजे 5 वाजता, बरोबर 5 वाजता म्हणलं तरीही चालेल, मला 1500 रुपये आलेले आहेत. तर मीही विचारत पडलो, अरे पैसे 1500 रुपये कसे आले. तर बघितलं तर तिथं आपल्याला जेव्हा मेसेज येतो तेव्हा मुख्यमंत्रीचं म्हणजे नाव असतं, तर तिथून मिळालेलीत. तर मला 1500 रुपये मिळालेत. तर मी शेतातूनच आली. घराला लॉक वगैरे दिसतच असेल, कारण की चावी आमची मागच आहे. तर अशी ही शंका होती की ज्यांनी मतदान केलं आहे त्यांनाच पैसे भेटणार आहेत. आणि पण असं काही नाही आहे, सर्वांनाच मिळणार आहेत. ह्या महिन्यात तर सर्वांना मिळणार आहेत. पुढच्या महिन्यात काय होईल काय नाही मला नाही माहिती आहे. पुढच्या महिन्यात खूप प्रॉब्लेम येणार आहेत पैसे भेटण्यासाठी किंवा मिळण्यासाठी. कारण की पुढच्या महिन्यात कसं होणार आहे, हे जे आपले लाडके भाऊ सरकार आपण निवडून दिले हे फ्री होतील. आणि
सगळे जे काय कोणाचे फॉर्म कसे आहेत, कोणाचे फॉर्म कसे आहेत हे सगळं तपासणार आणि मगच पैसे देणार. हां, पण मिळणार. 2100 मिळणार हेही मी सांगते. आणि आता सध्या 1500च मिळालेले आहेत. मला मिळालेले खूप आनंद झालेला आहे. जेव्हा जेव्हा मला पैसे मिळाले तेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि माझा आनंद तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तर तुम्ही हे पुरावा बघू शकताय. पहिले जे पैसे आले होते का ते पैसे, पुरावा म्हणजे हा बोटातला, तर पहिले पैसे आणि माझे दिवाळीचे रक्षाबंधनचे पैसे मिळून हा एक लाडक्या बहिणीचा आणि माझ्या भावाने दिलेल्या अशा पैशाचा हा एक पुरावा आहे. तर खूप आनंदी आहे मला 1500 मिळालेत. बाकीच्यांना काय वाटायचे वाटू द्या, कोण म्हणतं हे वाढलं ते वाढलं, मला ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. मला 1500 मिळाले बस. तर चढउतार होतच राहतात, स्वस्त महाग होतच राहते. असं काही नाही, महाग झालं तरी खाणारच आहे, स्वस्त झालं तरी खाणारच आहेत. पण पैसे 1500 आले ह्याचा आनंद किती असतो, हो की नाही. तर असो, ज्यांना वाटत होतं पैसे येणार नाही आहेत तर खास त्यांच्यासाठीच म्हणायचा हा व्हिडिओ. तर मिळाले भावांनो आम्हाला पैसे. आणि जे सरकार पडलं आहे त्यांनासुद्धा सांगते की आमच्या भावाने आमच्या म्हणले होते की निवडून येऊस तरच आहे. पण असं काही नाही आहे. निवडणूक झाली, पैसे आले. आम्हालाही असं वाटत होतं की आता निवडणूक झाली आहे, पैसे काही येणार नाही आहेत, पण आले. भाऊ आपल्या वचनाला जागला असं म्हणलं तरी चालेल, नाही का. म्हणजे ते प्रॉमिस पाळलं किंवा जे ते बोलले होते ते पाळलं. तर हो, खरं झालं आहे तसं. त्यांनी प्रॉमिस पाळलं, वचन पाळलं. लाडक्या बहिणींना ते म्हणले होते की पैसे देऊ. हां, एवढंच एक आहे की बाबा 2100 म्हणले होते तर 1500 आलेत. तेही तुम्हाला सांगते 2100 येणार आहेत, येतील मार्चमध्ये किंवा पुढच्या महिन्यात. तर असो, व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा एवढीच माहिती तुमच्यापर्यंत कशी वाटली मला कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या आणि धन्यवाद. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला पैसे म्हणजे मला तर आले, ज्यांना आले त्यांनी मला कमेंट करून सांगा. बाय.